आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मी शेफ पराग कांदेरे आपलं स्वागत करतो. आपल्या चोकोहोलिक स्पेशल एपिसोडचा दुसरा भाग आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा माउथ वॉटरिंग चॉकलेटच्या रेसिपीज आपण बघणारच आहोत. पण थोडंसं त्याआधी चॉकलेटबद्दल बोलू. कसं आहे माहिती आहे की चॉकलेट जेवढं खाणं सोपं आहे तर तेवढं बनवणं त्या काळामध्ये सोपं नव्हतं. चॉकलेटचा जेव्हा उगम झाला ॲक्च्युली आफ्रिकन देशांमध्ये कोकोचे जे बीन्स आहेत तर त्याच्यापासून पेय बनायचं. तर ते पेय जेव्हा बनून म्हणजे त्याच्यात हीट प्रोसेसमधनं होऊन त्याच्यामध्ये मग मिल्क सॉलिड्स ॲड केली गेली आणि मिल्क सॉलिड्स ॲड केल्यानंतर सुद्धा त्याचं ड्रिंक म्हणून म्हणजे एक गरम पेय म्हणूनच वापर होत होता. पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इमल्सिफायर्स आणि स्टॅबिलायझर्स घालून त्याचा ब्लॉक बनवण्याचा प्रयत्न केला गेला. कसं आहे की चॉकलेटमधल्या कोको बीन्समधलं जे कोको बटर आहे ते आणि मॉइश्चर एकमेकांशी जर मिक्स व्हायचं असेल तर त्याला इमल्सिफायर्सची गरज लागायची. तर इमल्सिफायर्स ॲड केल्यानंतर ते चांगलं एकमेकांशी मिक्स झालं आणि मग त्याला स्टेबिलाइज करण्यासाठी त्याच्यामध्ये परमिटेड स्टेबिलायझर्स घालण्यात आले आणि मग तो चॉकलेटचा ब्लॉक बनवण्यात आला. आता ही जी सगळी प्रक्रिया आहे तर ती आफ्रिकन देशांमध्ये जास्त एवढी पॉप्युलर झाली नाही. पण बेल्जियम हा जो देश आहे तर तिकडच्या लोकांनी ती ॲडॉप्ट केली आणि बेल्जियन चॉकलेट्स आज जगभरामध्ये प्रचंड प्रसिद्ध आहेत. वेल आता पेस्ट्री शेफ्सबद्दल सांगायचं आलं तर बेल्जियन पेस्ट्री शेफ्स आणि फ्रेंच पेस्ट्री शेफ्स हे ज्या पद्धतीने चॉकलेट वापरतात किंवा ज्या अगदी व्हास्ट त्यांच्याकडे रेसिपीज आहेत इट्स अमेझिंग. म्हणजे चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स वेगवेगळ्या पर्सेंटेजची चॉकलेट्स आणि त्याला अनेक प्रकारच्या हीट प्रोसेसेस देऊन त्या अशा काही फेनॉमिनल गोष्टी बनवत असतात आणि त्यातल्या काही रेसिपीज आज आपल्या कार्यक्रमामध्ये बघणार आहोत. इट्स अ व्हेरी पॉप्युलर स्टफ. क्रॉकमबुश नावाचा एक प्रकार आहे जो फ्रान्समध्ये अगदी ट्रॅडिशनली केला जातो तर तो आज आपण बघणार आहोत कसा करायचा. लेट्स गो टू किचन. वेल आता अनेक पेस्ट्री शॉप्समध्ये केक शॉप्समध्ये आपण चॉकलेट एक्लेअर्स किंवा चॉकलेट प्रॉफिट रोल्स असे प्रकार बघतो, आपण खातो. आपल्याला कुतूहल असतं की त्याच्यावरचं जे आवरण जे आहे तर ते कसं केलं आहे की आतलं जे मूस त्यांनी स्टफ केलेलं आहे तर मूसची रेसिपी युजली सगळ्यांना माहिती असते. पण तो जो प्रॉफिट रोलचा जो शेप आहे किंवा एक्लेअरचा शेप आहे तर तो कसा येतो आणि कशापासनं केलेलं असतं याच्याबद्दल कुतूहल असतं. वेल यू डोंट हॅव टू हॅव सो मच पेशन्स फॉर दॅट. कारण आज आपण जी पहिली रेसिपी बघणार आहोत तर ती आपण बघणार आहोत पेस्ट्री शू पेस्ट्रीची. तर आता शू बॉल्स याच्यापासून प्रॉफिट रोल्स किंवा एक्लेअर्स हे सगळं केलं जातं त्याला वेगवेगळे शेप्स देऊन क्रीम फिल्ड स्वॉन्स वगैरे. तर त्या रेसिपीला लागणारं साहित्य जे आहे ते आधी बघून घेऊ. 10 अंडी, साधारणतः 200 ग्रॅम बटर. 200 ग्रॅम बटर म्हणजे आपल्या वाटीच्या मेजरप्रमाणे साधारणतः 2 वाट्या घरच्या ज्या वाट्या असतात 2 वाट्या साधारणतः बटर. 300 ग्रॅम मैदा आणि चिमूटभर मीठ. वेल आपल्या शू पेस्ट्रीसाठी अतिशय मिनिमम इन्ग्रेडियंट्स आहेत पण याची जी प्रोसेस जी आहे तर ती तुम्ही केअरफुली बघा. आता इथं मी अर्धा लिटर पाणी मी सिमर करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारणतः चिमूटभर मीठ घालणार आहे कारण आपल्या इंडियामध्ये जी बटर्स मिळतात तर त्याच्यामध्ये 0.2% सॉल्ट असतं तर त्यामुळे जस्ट चिमूटभर मीठ याला पुरेसं आहे. याच्यामध्ये हे जे 200 ग्रॅम बटर आहे तर ते आपण मेल्ट करून घेऊ. शू पेस्ट्री बनवणं म्हणजे इट्स अन आर्ट. कारण तुमची शू पेस्ट्रीची कन्सिस्टन्सी जी आहे तर ती परफेक्ट पाहिजे. कारण कसं आहे की त्याचा स्टिकीनेस किंवा त्याचा स्ट्रिंग्स ज्या येतात तर त्याची टेस्ट असतात की शू पेस्ट्री झाली आहे का नाही. प्रोसेस तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो की या सिमरिंग वॉटरमध्ये आपण मैदा घालून त्याची उकड करणार आहोत आणि त्या उकळीमध्ये ही अंडी बीट करून ती आपण स्लोली ॲड करणार आहोत. त्याचं बॅटर तयार करणार आहोत आणि ते बॅटर जे आहे तर ते आपण आवनच्या ग्रीस प्रूफ ट्रेवर पाईप करून त्याचे शू बन्स बेक करून घेणार आहोत. वेल आता ही मिक्सिंगची जी प्रोसेस आहे ती खूप छोटी आहे पण बेकिंग याला साधारणतः 40 ते 45 मिनटं बेकिंग लागतं. इन द मीन टाईम आपण आपली सेकंड माउथ वॉटरिंग रेसिपी करून घेणार आहोत. कारण ते जे चॉकलेट मूस जे आपण करणार आहोत तर त्या शू बन्समध्ये आपण स्टफ करणार आहोत आणि दोज आर चॉकलेट प्रॉफिट रोल्स. मग फायनली आपण त्या प्रॉफिट रोल्सचा मस्तपैकी असा मोठा क्रॉकमबुश बनवणार आहोत. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो क्रॉकमबुश म्हणजे काय. क्रॉकमबुश इज बेसिकली फ्रेंच ट्रेडिशनल वेडिंग केक. आपलं हे जे वॉटर आहे ते चांगलं सिमर झालं आहे त्याच्यामध्ये आता हा मैदा घालून त्याची आपण उकड काढून घेऊ. That's it. Switch off the gas. कारण आपली उकड जी आहे चांगली अशी कंबाईन झाली आहे. वेल आता ही जी उकड जी आहे तरी ती याच पातेल्यात ठेवायची नाहीत कारण हे जे पातेलं आहे ते गरम झालेलं आहे. सो दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपण त्याला काढून घेणार आहोत. आता हे जे मिक्सचर जे आहे ते आपण 3 मिनिटं थंड करून घेऊ. इन द मीन टाईम आपली एग्स जी आहेत तर ती आपण ब्रेक करून घेऊ.
इकडे आपण त्याला विस्कनी जस्ट असं मिक्स करून घेऊ. आता अंड्याचं मिक्सचर जे आहे ते आपण चांगलं मिक्स करून घेतलंय. आता हे जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये आपण अंड थोडं हलकी याची धार देऊन त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत. तर आता मिक्सचर जे आहे तर त्याचे आपण शू बन्स पाईप करून घेऊ. बेकिंग ट्रे, आता अशा पायपिंग बॅगमध्ये आपण त्याला विदाऊट नोझल त्याला पाईप करणार आहोत, कारण हे जे शू बन्स जे आहेत तर ते आपल्याला गोल पाईप करायचे आहेत. सो लेट्स फिल अप द मिक्सचर. आणि एक मात्र टिप, पायपिंग बॅगमध्ये फिल करताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गॅप राहिली नाही पाहिजे. अदरवाईज आपल्या पायपिंगमध्ये बऱ्यापैकी जर त्याच्यामध्ये गॅप राहिली तर त्या शेप चेंज होतो. दॅट्स इट. आता आपले 20 शूबन्स जे आहेत तर ते मी ओव्हनमध्ये 140 डिग्रीला साधारणतः 40 मिनिटं त्याला बेक करून घेणार आहे. कारण याला स्लो बेकिंगनी त्याला जोपर्यंत परफेक्टली कुक होत नाहीत तोपर्यंत त्याला आपण बेक करून घ्यायला लागतं. वेल, एक टिप म्हणजे वाईल बेकिंग ओव्हनचं डोअर जे आहे ते अजिबात उघडायचं नाही. द रिझन वाय, हे जर ओव्हनचं डोअर जर उघडलं गेलं आणि बाहेरच्या एअरशी त्याचा कॉन्टॅक्ट झाला तर हे जे आहेत ज्याला व्हॉल्यूम मिळालं आहे तर ते कोलॅप्स होण्याची शक्यता असते. माइंड इट, डोंट ओपन द डोअर. इन द मीन टाईम तुम्ही याचा रिकॅप बघून घ्या. शू बटर पेस्ट्री बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 10 अंडी, 200 ग्रॅम बटर, मीठ, 300 ग्रॅम मैदा आणि अर्धा लिटर पाणी. कृती: प्रथम अर्धा लिटर पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि 200 ग्रॅम बटर घालून ते उकळवून घ्यावं. त्यामध्ये मैदा घालून त्याची उकळ काढावी. 10 अंडी फेटून ती थोड्या थोड्या प्रमाणात मैद्याच्या बॅटरमध्ये घालून पेस्ट्रीसाठीचं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. डस्टिंग केलेल्या बेकिंग ट्रेवर या शू पेस्ट्रीज ठेवाव्यात. प्री हिटेड ओव्हन मध्ये 140 डिग्री सेल्सिअसला शू पेस्ट्रीज 40 मिनिटांसाठी बेक कराव्यात. आम्ही